काही उद्योग नाही आहे, माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही, तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे, याची खुली चौकशी करा असं आव्हान स्वीकारा गिरीश महाजन. एक शब्द मी बोलणार नाही, बस. तुम्ही जे बोलले त्याचे आव्हान स्वीकारत जा. तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये जे तुम्ही काल मुद्दे काढले, त्या मुद्द्याच्या संदर्भात आमदारांनी काढले. मी आमदाराशी फार बोलत नाही, एका का ओळीत सांगतो. हा नन्हे राजदादा, तुम्हाला मजबुरीने बोलावलेलं एक गोष्ट खरी आहे, पण तुम्हाला राजकारणात कुणी आणलं? तुम्हाला नगरसेवक कुणी केलं? म्हणजे शिफारस कुणी केली? नाथाभाऊने शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना? तुमचं तर कशामध्ये नाव होतं मला माहिती आहे. सगळ्यांनी राजू मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता, कारण राजू मामाचं नाव सेक्स स्कॅन्डल मध्ये होतं. तरी मी म्हटलं चुकीचं आहे, खोटं आहे, मी खात्री केलेली आहे, राजू मामाला तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट देतो राजू मामा तुम्हाला. आदरणीय संजय सावकारे साहेब, तुम्ही भाजपमध्ये नव्हते. भाजपचं एवढं तुम्ही सांगता ना, तुकडं भाजपमध्ये होते. तुम्हाला 2014 साली नाथाभाऊनं भाजपमध्ये आणलं. मी होतो म्हणून तुम्हाला भाजपमध्ये मी आणलं, दुसऱ्या पक्षापेक्षांनी आणलं, नाथाभाऊने आणलं या ठिकाणी, म्हणून तुम्ही आज मंत्री भाजपचे. आणि हा अमोल तर अजून छोटा, त्याला माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खत्ता घातलेले आणि किती मेहनत केलेली आहे. अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे. मरायच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते करोनाच्या संदर्भात, ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली. ज्यावेळेस हरिभाऊचा जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं होतं ना. एवढं प्रेम माझं होतं, तुला बोलायचं काय अधिकार आहे रे? आमच्या जीवावर तुम्ही सगळेचे सगळे मोठे झाले आणि म्हणजे नाथाभाऊनं केलं, तुम्हाला पक्षाने केलं. अरे नाथाभाऊ होता पक्षाच्या बरोबर, मला मान्यता आहे की पक्षामुळे मी मोठा झालो, पक्ष माझ्यामुळे मोठा झाला. आणि पक्ष जो मोठा झाला, पक्षाविषयी मी कधीही आजपर्यंत, तुम्ही पत्रकार आहात, भारतीय जनता पार्टी विषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही. माझा आला तो व्यक्तिगत प्रश्न आला, मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल, तर भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दानं आजपर्यंत बोललो असेल तर थोबाडीत मारा माझ्या. तुम्ही का अंगावर येता पक्ष म्हणून? या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे पूर्वी होते, जे जुने आहे, जे आता आले नवीन, ते सोडून द्या. त्या जुन्यांना सगळ्यांना माहिती आहे ना नाथाभाऊचं योगदान कसं आहे. मी म्हणतच नाही की नाथाभाऊने केलं, मग उद्या असं म्हणावं लागेल की नाही नाही मोदींनी काय केलंय, पक्षाने केलेलं आहे, फडणवीसने काय केलंय, पक्षाने केलेलं आहे, मुंडेंनी काय केलंय, पक्षाने केलेलं आहे, फाडण्यांनी काय केलंय, पक्षाने केलंय, भाऊसाहेबांनी काय केलंय, पक्षाने केलंय. तुम्ही जर असं म्हणत असाल, त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम गाळलाय ना. अरे म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय ना, आम्हाला कमी दिला नाही पक्षाने, आम्हाला कमी दिला नाही पक्षाने, पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही मेहनत केली. उद्या नाथाभाऊ म्हणतो मी केलं मी केलं मी केलं, असं नाहीच आहे. सरकारच्या माध्यमातून मी केलं. विकासावर जर यायचं असेल, तुम्ही काल विकासावर बोललात, तर विकासावर यायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये जो काही विकास दिसतो इरिगेशनचा, तो नाथाभाऊने या ठिकाणी तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन केलं म्हणून धरणं झाले. आधी गिरीशच्या मत